चला आपण करूयात मॅचला सुरुवात. सामना 3 षटकांचा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. पप्पू इलेव्हन नांदेडने आणि विपक्षात पहिल्या सामन्यातून विजयी संघ जय बजरंग पॉवर शेलार संघाला आपण इथून मात्र पाहताय. सामना 3 षटकांचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश आणि योगेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पप्पू इलेव्हन नांदेडने संघाकडून दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गिरीश पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल यावेळेस फिगवान चेंडू सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपातली फेकी सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो वॉइस थोडंसं आपण पाहिलं आणि टेक्निकल इश्यूमुळे आम्ही तुमच्यापासून थोडंसं मात्र दुरावलो. नक्कीच काय घडलं या चेंडूवर तर आपण एकंदरीत जर का बघितलं तर सिंगल इथून मात्र आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या 1 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. आत्तापर्यंत ऑफिशियली 2 चेंडूंची डिलिव्हरी झाली आहे. पहिल्या चेंडूवर दबाव क्रिएट केल्यानंतर एक सिंगल अंकित केली गेली. चला शेलारकर किती वेळ घेत आहे आपण थोडंसं घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील हा चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवण्याचं काम इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचत असताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सिंगलचा खेळ आपण इथून मात्र सध्या तरी पाहत आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या मध्ये आहे आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्या इथं मात्र पाहायला मिळतो. ओहो हो हवेमध्ये आहे खूप वेळ चेंडू झेलला आहे. इथे मात्र संधी चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांत पोहोचलाय. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विकेट होईल पद्धत परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. शिल्पाच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला एक अनाउन्समेंट आमच्याकडून राहून गेली आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि टीम पप्पू इलेव्हन नांदेडने संघाचा अतिरिक्त खेळाडू याची ड्रेसिंग इथून मात्र कंप्लीट नसल्यामुळे त्या संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. या ज्या धावा आहेत त्या सेकंड इनिंग मध्ये आपण शेलारकरांच्या खात्यामध्ये ऍड करणार आहोत. यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कपिलेश आहे. विकेटचं पतन परतावा लागेल जलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. चिंचवली टीम कॅप्टन आणि किंवा प्रतिनिधी असेल कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधा. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे त्वरित फास्ट. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळाला. एक गावदेवी दादूचा पाडा विपक्षात मी स्पोर्ट्स कवाड या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या इथून मात्र पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्याही कर्णधारांनी तिसरं षटक संपलं की त्वरित
नाणेफेक कक्षामध्ये इथं मात्र जॉईन व्हायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश जोई. षटक क्रमांक पहिल्या संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 2 या अंकावर जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला आकाशचा पाहायला मिळाला, जो की वेगवान होता आणि त्याच्यानंतर द्रुत स्वरूपातली फेकी इथून मात्र पाहायला मिळाली. वन्स अगेन डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू उभं ठेवण्याचं काम आता मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. आकाश, कमी धावसंख्येचा सामना इथून मात्र पाहायला मिळेल का, हे कुठेतरी येणारे चेंडू इथून मात्र दर्शवताना पाहायला मिळतील. वेगवान चेंडू होता, पुन्हा एकदा घुसून मारा करणं काय असं या चेंडूनं इथून मात्र दर्शवलं गेलं आणि त्याच्यानंतर लगातार तिन्ही चेंडू उभं ठेवण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर एक मिडन ओव्हर आपल्याला इथून मात्र हाताळताना दिसली. कदाचित त्याच दिशेनं वाटचाल करत असताना आकाश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल, यावेळेस एक धाव घेण्याचा एक मनसुबा होता आणि कुठेतरी मिडन ओव्हर होऊन द्यायची नव्हती की काय बॅटरला, आणि त्या अनुषंगाने एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने धावसंख्या फार काय नाहीये, एकेरी धावेने जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. फर्स्ट अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. सामना 3च षटकांचा आहे. गोलंदाज या पुढचा बॉल आहे, यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला. सिंगल अंकित होत असताना आपण पाहिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाहीये, कारण क्षेत्ररक्षण तितकंच स्ट्रॉंगली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक संपलाय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. काय गोलंदाजीचा अटॅक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च करून दिल्या. पण त्याच्यानंतरच आपण जर का पुढचं षटक बघितलं तर पुन्हा एकदा 2च धावा केल्या गेल्या. थोडंसं पप्पू इलेव्हन नांदेडने संघ बॅकफुटला जाताना इथून मात्र पाहायला मिळतोय. हो, उडवलं होतं गेलं होतं चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दैनात करण वाडकरीच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहताय 4 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेशला आणले गेले आणि आपण पाहताय विकेटचं पतन झालंय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय अनिकेत शेलार, ज्यांच्या मार्फत एक ब्रँड क्वालिटीचं आयोजन आपण पाहिलंय. आणि या विभागामध्ये किंवा याच्यामध्ये बघितलं तर अनिकेत शेलार शो ची चर्चा आपण सातत्याने इथून मात्र पाहिली. त्या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अनिकेत शेलार मैदानाच्या आतमध्ये आधीच्या हप्त्यामध्ये ज्यांचा शो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला नांदेडने इथे. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल आहे. अनिकेतनी आल्या केली गेली दमदार सुरुवात. तिथे मात्र फटका फसतोय. आल्या पावली अनिकेत शेलारला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिलं. पहिला झेलचा विचार केला तर करण वारगणे टिपला होता आणि दुसरा झेल आपल्याला गिरीशच्या मार्फत टिपताना इथून मात्र आपण पाहिलंय. आता मात्र गोलंदाज हॅट्रिकवर येताना पाहायला मिळतोय. बॉलर ऑन हॅट्रिक, भावेश ऑन हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. सतीश लोणे यांच्याशी संपर्क साधायचा.
लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश इथून मात्र सज्ज होईल. ओहो, पुढचा बॉल कुठेतरी मात्र हायट्रिक घ्यायच्या नादामध्ये चेंडू चुकीचा डिलिव्हर केला गेला. नो +1 टोटल 2 धावा इथे मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतात आणि धाव फलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 6 या अंकावर नो +1 टोटली 2 धावा मिळतात. जो हॅट्रिक घेण्याचा मनसुबा होता तो कुठेतरी मात्र तोडून मोडून काढलाय स्वतःनं. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडून घेणं हे इथून मात्र भावेशने दर्शवलंय. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. झेल जरी झाला तरी फायदा काहीच होणार नाहीये. सिंगल इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय जय गुरव येथे उपस्थित होतात. वेलकम जय, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 7 या अंकावर. गोलंदाज सय्यार. जोरदार फेकी डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. आव्हान तरी दुहेरी अंकाचं मिळेल का हा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये इथून मात्र तयार होतो. कारण धावसंख्या 7 आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या अंकावर. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाज घडवण्याची फॅक्टरी ओपन केली आता असं वाटतं शेलारकरांनी. गोलंदाज सय्यार भावेश. पुढचाही बॉल यावेळेस एक धाव पडून पूर्ण होत असताना आपण पाहताय. ओ माय गॉड, ललित गुंदोलकर तिथे मात्र पोहोचलेत. या षटकामध्ये ललित गुंदोलकरला गोलंदाजी हाताळताना आपण पाहिलं नाहीये. चांगला गोलंदाज आहे ललित. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅक साईडला जाणारा चेंडू इथून मात्र आपण पाहताय वेगानं दारण होतोय. बाउंड्रीच्या पलीकडे निघून जाणारा हा चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. अंतिम चेंडूवर चौकार 4 आणि षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 विजयाकरिता 13 या धावसंख्येची आवश्यकता. चला टीम, विनंती असेल आपण पोचायचं इथे मात्र टॉस करण्याकरिता टीम मिक्स स्पोर्ट्स कवाड आणि आई गावदेवी दादू सपाटा कवाड संघाचे कर्णधार पोहोचलेत. आई गावदेवी दादू सपाटा टीम कॅप्टन, आम्ही आपणास विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. मधुकरजी रावते साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक आपण इथून करायचे. हरेश आलेत आणि एका बाजूने विकी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. नाण्याच्या 2 बाजू आहेत कॅप्टन्स. नाण्याच्या 2 बाजू आहेत. आई गावदेवी मालवडी चषक आणि भूमिक स्पोर्ट अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. मधुकरजी रावते साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. आणि नाणेफेकीचा कॉल कोण देणार आहे? कवाड संघ इथून मात्र कॉल देत आहेत. आणि नाणेफेक इथून मात्र विन होतोय टीम दादू सपाटा संघ इथं मात्र विन होतोय आणि निर्णय स्वीकारतात फलंदाजीचा आणि आमंत्रित केलं जातं कवाडकरांना इथून मात्र गोलंदाजीसाठी. दोन्ही संघांना आम्ही मनपूर्वक इथून मात्र शुभेच्छा दर्शवतोय. नाणेफेकीचं कॉलिंग विकी म्हात्रे यांच्याकडून होता पण नाणेफेकीचं कौल दादू सपाटा संघाच्या बाजूने आलं. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वासी. 18 चेंडूमध्ये 12 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या होत्या आणि 13 या धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले.
चला आपण रोहन लांडे गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहताय षटक क्रमांक पहिल्या हाताळण्याकरिता सलामीची जोडी दोन धावांकरिता पॅनलाइज केले गेले. टीम नांदेडने संघाला आपण पाहताय 13 धावसंख्येचा आव्हान पार करायचं आहे. आपण पहिल्या षटकानंतर त्या मात्र ऍड करणार आहोत. सचिन आणि आकाश. आकाश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिन आपल्याला नॉन स्ट्राईकला इथून मात्र पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये भिवंडी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक, बेस्ट बॅटरचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं. रात्रभराचं जागरण आणि सकाळच्या सत्रामध्ये टीमच्या आणि गावाच्या नावाकरिता हा खेळाडू इथे मात्र पोहोचला. याला म्हणतात क्रिकेटवरची जिद्द आणि गावावर असलेलं प्रेम. इथे मात्र सचिन भोईरने दर्शवले गेले. सिंगल अंकित होऊन धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 1 या अंकावर धावफलक. 1111 रुपयाचं रोख पारितोषिक रोहन करिता आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर विकी मात्रे यांच्याकडून पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. सचिन भोईर करिता हा पहिलाच बॉल होता. आपण पाहताय त्याच्याकरिता आणि त्याच्या कारकिर्दीमधला या इनिंग मधला त्याचा पहिला बॉल इथून मात्र खेळला गेलाय. सिंगलला धावसंख्या 2 या अंकावर. ओहो हो स्विच हिट इथून मात्र दर्शवलं गेलंय. चेंडू बावड्याच्या पलीकडे निघून जातोय दंदन करत. सीमा रेषा बार. चौकार 4. चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल वेगानं डिलिव्हर केला गेला या चेंडू. आपण पाहताय निर्धाव चेंडूची उद्घोषणा यावेळेस इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतायत. चेंडू संपतायत आतापर्यंत 4 धावसंख्या 6. विजयाकरिता अजूनही 7 या धावसंख्येपासून दूर राहत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस सबमरीन डिलिव्हरी केली गेली आहे. थोडीशी उंची खाली ठेवली गेली आहे. विरोधापैकी डॉट बॉल. विरोधापैकी षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 6 आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येची. 12 चेंडूचा केशेष. विजयाकरिता 5 धावसंख्येची आवश्यकता. सचिनच्या बॅटमधून पहिलाच बॉल उडवला गेला होता. तिथे मात्र फटका बसतोय. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज सचिन भोईर तंबूच्या आश्रयाला. महत्वाचं गडीतून मात्र बाद करताना दर्शनला यश प्राप्त होत असताना आपण पाहताय. चांगल्या चेंडूचं किंवा चांगल्या गोलंदाजीचं दर्शन दे असा कुठेतरी आदेश धाडला असावा आणि आता मात्र दर्शनला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाठवलं गेलंय.
8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना पॅनल्टीच्या धावा ॲड करून धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे मी स्पोर्ट्स कवाड आणि विपक्षात दादूचा पाडा या संघांमध्ये, ज्यांनी नाणेफेक विन झाल्यानंतर फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केले गेलं फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी टीम कवाड संघाला. विकेटचं पतन करण वारगडेलाही परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्सचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आधीच्या षटकाचा विचार केला तर भावेश सुद्धा ट्रिकवर आपल्याला पाहायला मिळाला होता आणि दर्शन आता मात्र त्याच स्थितीवर ललित गुंदोलकर इथे मात्र आलंय आणि ललितचा विचार केला तर जे संकट आलं होतं ते संकट इथे मात्र ललित गुंदोलकरने बाजूला सारलंय. संकटमोचक म्हणून सध्या तरी काम करत असताना शेलार संघाकरिता कित्येकदा आपण ललित गुंदोलकरला इथून मात्र पाहिलं आणि आज त्यांनी तिथे मात्र सिद्ध सुद्धा करून दाखवलंय. सिंगल मिळते धावसंख्या 9 या अंकावर. कमी धावसंख्येचं आव्हान जरी वाटत असतं थोडीशी टफ आता मात्र होताना पाहायला मिळते. 3 चेंडू जे अंतिम पहिल्या षटकाचे अंतिम 3 चेंडू जे उभं ठेवले गेले, निर्धाव फेकले गेले, त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर दर्शनला आणल्यानंतर 2 चेंडूंवर 2 विकेट जाताना पाहायला मिळेल. पण आता मात्र एक सिंगल मिळाली आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे हे चेंडू इथून मात्र दर्शवतील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हुकी डाव दे. कदाचित तोंडाजवळ आलेला घास हा खेळाडू इथून मात्र हिरावून घेईल की काय. आकाश लगातार 4 चेंडू त्याला इथून मात्र डॉट होताना आपण पाहताय. एक सोपी मॅच आहे. गोलंदाज सय्यद पुढचाही बॉल याही वेळेस आपण इथून मात्र थांबा दर्शवताना आपण पाहताय. शेलारकरांचं स्वप्न जे होतं कुठेतरी मात्र कमीत कमी षटकांमध्ये विन व्हायचं ते भंग करण्याचं काम आकाश करतोय असं वाटतं. तितकीच चांगली गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 9. पुढचाही बॉल इथे मात्र हुकी डाव दे न होता इथे मात्र पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 9 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. याही वेळेस जर का आपण बघितलं 9 या धावसंख्येवर धावफलक असतानाही चांगलं षटक इथून मात्र 1 धाव फक्त खर्च करून दिली आहे. या क्रिकेट विश्वजगतामध्ये काहीही घडू शकतं हे इथून मात्र दर्शन दाखवलं आणि आकाशने मात्र ते कुठेतरी सिद्ध करून दाखवलं असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. खूप सारे तब्बल 6 चेंडू डॉट झालाय. 6व्या चेंडूवर गडी बाद होताना हा आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम षटक हाताळण्याकरिता अभिषेकला आपण पाहताय 6 चेंडू विजयाकरिता 4 या धावसंख्येची आवश्यकता. ज्या पद्धतीनं दर्शननं गोलंदाजी केली गेली होती त्याच पद्धतीनं आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरिता 4 या धावसंख्येची आवश्यकता. अभिषेकला गोलंदाज इथे मात्र अभिषेक इथून मात्र सज्ज होतोय. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल ललीच्या बॅट मधून उडवला गेलाय. विजयाचा चौकार इथून मात्र पाहायला मिळेल का. म्हटलं होतं की ललित इथून मात्र संकटमोचक सातत्याने ठरलाय. ललितच्या बॅट मधून इथून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानं धावफलक
आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळालं. 13 सामना विजयशी ठरतो इथून मात्र टीम आणि सामना विजयशी ठरतो जय बजरंग पॉवर शेलार आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय गिरीश. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. वेलकम महादेवजी. मित स्पोर्ट कबाड़ के बीच में और वही आई गविदी ने ड्रॉ जीतकर पहले